नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत अधिक मास स्पेशल मस्त आंब्याची खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी सांजोरी. हो, आतलं जे सारण आहे ते आज आपण आंब्याचा रस वापरून तयार करणार आहोत. खूप जास्त खुसखुशीत होते. चला मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये आपण इथे 1 कप किंवा एक छोट्या आकाराची वाटीसुद्धा घेऊ शकता. एका वाटीने भरून आपण घेतलेला आहे बारीक रवा. चिरोटी रवा किंवा बॉम्बे रवा ज्याला म्हणतात किंवा लाडूसाठीचा जो रवा असतो तो मी इथे घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही जो जाड रवा मिळतो तो सुद्धा घेऊ शकता, पण मी बारीक रवा इथे वापरला आहे. तर आता आपल्याला रवा मस्तपैकी खमंग असा 6 ते 7 मिनटं लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये तूप वगैरे सुरुवातीला काहीच घालायचं नाही, कोरडाच आपल्याला इथे रवा भाजून घ्यायचा आहे. मस्तपैकी मंद मंद सुगंध यायला लागला की मग आपण आणि हलकासा कलर चेंज झाला की मग आपण याच्यामध्ये बारीक किसून घेतलेला गूळ घालणार आहोत. अर्धा कप जेवढा रवा आहे त्याच्या अर्धा आपल्याला इथे गूळ वापरायचा आहे. याऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता, पण आजची जी सांजोरी आहे खायला अप्रतिम लागते आणि गुळाची चव साखरेपेक्षा भारीच असते. राव, तुम्ही एकदा गूळ वापरून बघा, मस्त लागते. तर गूळ किसून घ्यायचा आहे. गुळाचे खडे किंवा तुकडे इथे वापरू नका. ही गोष्ट इथे नोट करण्यासारखी आहे, कारण जर गुळाचे मोठे खडे असतील ना तर ते रव्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स होणार नाही. आता गॅसची फ्लेम एकदम कमी केलेली आहे मी. रवा आधीच आपला गरम असल्यामुळे काय होतं, ही जी गुळाची बारीक आपण पावडर किंवा गूळ किसून घेतलेला होता तो व्यवस्थितपणे रव्यामध्ये मिक्स होतो आणि गोडालासुद्धा व्यवस्थित लागतो. जर गोड तुम्हाला जास्त हवं असेल तर थोडं 1-2 चमचा गूळ वाढवू शकता. त्यानंतर आपण इथे आंब्याचा पल्प वापरलेला आहे अर्धा कप. तर आंब्याचा पल्प, आंबा कापायचा आणि आतमधला पल्प सगळा वेगळा करायचा. आंब्याचा पल्प काढल्यानंतर त्यामध्ये दूध, पाणी काहीच मिक्स करायचं नाही. एकदम घट्टसर असा पल्प इथे वापरलेला आहे. खूप जास्त याच्यामध्ये पल्प वापरायचा नाही, नाहीतर मग आतलं सारण जर आपलं खूप जास्त पातळ झालं तर सांजोरी आपली नरम पडू शकते. तर आता आपल्याला लगेचच इथे गॅसची फ्लेम बंद करायची आहे. आता हे जरी थोडंसं हलकंसं आपल्याला थोडंसं मऊ वाटत असेल तरीसुद्धा जसं जसं हे थंड होत जातं ना, रवा मस्तपैकी घट्ट होत जातो आणि सगळे छान आंब्याचा गुळाचा फ्लेवर याच्यामध्ये उतरतो. सगळ्यात शेवटी याच्यामध्ये 1 चमचा भरून तूप घातलं आहे आणि अगदी चिमूटभर मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. वेलची आणि जायफळाची पूडसुद्धा याच्यामध्ये सुरुवातीलाच मी घातलेली होती. आय थिंक ती क्लिप जी आहे ती डिलीट झाली आहे. ते आपण गूळ वापरला आहे म्हणून जायफळाची पूड नक्की घाला, मस्त लागते याच्यामध्ये. हे बघा, ही क्लिप आहे ती मला वाटतं डिलीटच झाली आहे. तर त्यानंतर मी इथे वेलची आणि जायफळाची पूडसुद्धा मिक्स केलेली आहे. आता गॅसची फ्लेम आपण बंद करूया आणि व्यवस्थितपणे हे जे सारण आहे ते छान अर्धा ते पाऊण तास तरी याला थंड व्हायला लागेल. तोपर्यंत आपण याला असंच झाकून व्यवस्थितपणे ठेवून देऊया. आता जोपर्यंत हे सारण आपलं थंड होतं आहे तोपर्यंत आपण इथे वरची जी पारी आहे त्याची तयारी करूया. तर मी इथे 1 कप घेतलेला आहे मैदा आणि त्यामध्ये मी 1च चमचा बारीक रवा घातलेला आहे, चिमूटभर मीठ घातलं आहे आणि त्यानंतर आपण इथे 2 चमचे साजूक तूप कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि तुपाचं मोहन याच्यामध्ये घातल्यामुळे आपली जी सांजोरी आहे अतिशय खुसखुशीत होते. जशी कचोरीची लेअर असते ना वरची, त्याच पद्धतीची ही गोड कचोरीसुद्धा तुम्ही म्हणू शकता. सारण आतलं वेगळं आहे फक्त. खूप मस्त लागते. आता आंब्याचा सीझन सुरू आहे तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा. त्यानंतर बघू शकता मोहन व्यवस्थितपणे आपण मैद्याला चोळून घेतलं आहे. त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर असा, फक्त याला क्रॅक्स नाही गेल्या पाहिजे, खूप घट्ट आहे मैदा, कारण जर मऊ आपण इथे कणिक मळून घेतली तर आपली सांजोरी जी आहे ती मऊ पडू शकते. त्यामुळे घट्टसर असं आपल्याला हे कणिक किंवा जो मैदा आहे तो भिजवून घ्यायचा आहे आणि 5 ते 7 मिनटं याला मी झाकून ठेवलं होतं. त्यानंतर मस्त लिंबाच्या आकाराचे छोट्या छोट्या आकाराचे आपण इथे पेढे अशा पद्धतीने तयार करून घेणार आहोत, म्हणजे सांजोऱ्या आपल्या सगळ्या एकसारख्या आकारात तयार होतील. त्यानंतर आपण एक छोटासा गोळा पोळपाटावरती इथे लाटून घेणार आहोत. आपलं सारणसुद्धा इथे थंड झालेलं आहे. आता आपल्याला एक मध्यम पुरी ज्या आकाराची असते तेवढ्या पुऱ्या इथे लाटून घ्यायच्यात. आता सांजोरी बनवण्याची मी एकदम सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते. हे जे सारण आहे सगळ्यात अगोदर आपण सारणाचा एक छोटासा बॉल इथे तयार करून घेणार आहोत. त्यानंतर सारण जे आहे ते बऱ्यापैकी भरायचे. खूप कमी सारण भरलं की मग सांजोरी खायला तितकी चविष्ट लागत नाही. तर आता आपण एका पुरीवरती सारण ठेवलं आहे, सारणाचा पेढा ठेवला आहे. त्यानंतर दुसरी पुरी याच्यावरती ठेवली आहे आणि पुरी खूप जास्त जाडसर लाटायची नाही, थोडीशी पातळच लाटायची आणि दोन्हीही कडा व्यवस्थितपणे पुऱ्या एकमेकांना चिकटवून घेतल्यानंतर कुठल्याही झाकणाने किंवा धारदार अशा शार्प अशा वाटीने, ग्लासने तुम्ही ह्या ज्या कडा आहे त्या कट करून घेऊ शकता. फक्त काळजी एवढ्या गोष्टीची घ्यायची आहे, हे
चिकटवताना दोन्ही पुऱ्या व्यवस्थितपणे चिकटवायच्या, नाहीतर मग तेलात गेल्यानंतर हे सुटू शकतं आणि सारणातलं बाहेर येऊ शकतं. त्यामुळे व्यवस्थितपणे हे चिकटवून घ्यायचं. आता आपल्या 4 ते 5 इथे सांजोऱ्या मी तयार करून घेते आणि मग आपण याला एकदाच तळून घेणार आहोत. तर सांजोरी जी आहे ती तळण्याची एक विशिष्ट पद्धत असते, ती म्हणजे तेल आपल्याला खूप जास्त इथे कडकडीत तापवून घ्यायचं नाही. बालुशाही, समोसे किंवा कचोरी जशी मंद आचेवरती तळल्या जाते ना, त्याच पद्धतीने सांजोरी आपल्याला इथे तळून घ्यायची आहे. आणि एकदम मंद गॅसवरती तळली की आपोआप ती सांजोरी खुसखुशीत होते. 7 ते 8 दिवस ही टिकते सुद्धा, तेलकटही होत नाही आणि जशी जशी ही मुरत जाते किंवा शिळी होत जाते ना, ती अजून जास्त छान लागते. तर अशा पद्धतीने आपण 8 ते 9 मिनटांपर्यंत या सांजोऱ्या मस्त अशा सोनेरी रंगावरती तळून घेतल्यात. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने प्लेटमध्ये काढूनही घेतलेल्या आहेत. सगळ्या सांजोऱ्या मी अशाच पद्धतीने तळून घेते. तर आता अधिक मास सुरू आहे, आंब्याचा सीझन सुरू आहे. तर ही अतिशय खुसखुशीत होणारी जी आंब्याची सारणाची जी सांजोरी आहे, नक्की रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. फक्त तळताना घाई अजिबात करायची नाही. मस्त मंद गॅसवरती सोनेरी रंगावरती सांजोऱ्या तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता एक सांजोरी तुम्हाला इथे तोडून दाखवते. आवाजावरूनच कळत असेल की मस्त एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत आणि 7 ते 8 दिवस टिकतात. प्रवासाला सुद्धा तुम्ही नेऊ शकता. मुलांसाठी सुद्धा मस्त स्नॅक्सचा ऑप्शन आहे. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. रेसिपी जर मनापासून आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.